आज सकाळी माझ्या घरातला बाथरूमचा डोअर झाला होता लॉक. का झाला? कारण असावाला जो नॉब असतो ना, जो गोल गोल असतो, तो गोल गोलवाला नॉब झाला होता खराब. ह्या डोअरचा नाही झाला होता, दुसरा डोअरचा झाला होता, दाखवतोय. हा वाला डोअरचा जो नॉब आहे तो पूर्णपणे खराब झाला. एवढा खराब झाला की चावीवाल्याने येऊन तो तोडूनच टाकला. आणि टाकला नवीन लावायसाठी तो बोलला 1500 लागतील. म्हणून मी एवढं साहित्य घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये 2 बॉल, एक चायनाचे स्क्रूल आणि कडी आणि क्रेडिट कार्ड, नंतर सांगतो कशासाठी लागते ते, आणि एक स्पेशल टाईपची कडी आणि एक रबर बँड आणि याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर पण पाहिजे मला. आणिच आता आपण काम करूया सुरू. ठीक आहे. तर हे काम सुरू करायच्या आधी इकडे तो जो बॉल घेतले होते ना मी, आता हे बॉल वापरणार कसे आपण, तर आपल्याला हे बॉल वापरायचे आहेत ॲज अ डोअर नॉब म्हणून. ठीक आहे. ॲज अ डोअर नॉब म्हणून वापरण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करूया, एक बॉल आपण टाकून घ्यावा ह्याच्यामध्ये. एक बॉल टाकल्याच्यानंतर तो आपल्याला मस्तपैकी गाठ वगैरे बांधून त्याच्यातून पलीकडून काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. पलीकडून काढून घेतलं की आपल्याला तो एक नॉब स्टाईलमध्ये किंवा नॉबच्या शेपमध्ये आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. तर मी हे जरा इथे मस्तपैकी त्याची फिटिंग करतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. अशा प्रकारे दोन्ही साईडने बॉल लावून झाल्याच्यानंतर हा काहीतरी अशा स्टाईलमध्ये दिसेल की जिकडे तुम्हाला तो नॉब असल्याचा फील देऊ शकतो. एकदम मस्तपैकी एकदम ताणून एकदम घट्ट बांधला आहे. तर बघूया पुढे कडी कशी लावायची ती. तर कडी लावायसाठी आपण ह्या स्टाईलची कडी घेतलेली आहे. ठीक आहे. ही कडी दुकानातून घेतली मी मस्तपैकी, एक 70-80 रुपयाची काहीतरी होती. ठीक आहे. आता ही कडी लावायसाठी सगळ्यात पहिलं मला एक माप घ्यावं लागेल आणि याच्यासाठी लागेल क्रेडिट कार्ड. तर हे भिंतीवरती ठेवून एक्झॅक्ट मी जी कडीची जी पोझिशनिंग आहे ती मार्क करून घेतली मार्करने. ठीक आहे. एकदा ती मार्किंग करून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती एक्झॅक्ट सरळ कडी लावणं सोपं पडतं. त्याच्यासाठी ती कडी लावून घेतली आणि ती कडी लावल्याच्या नंतर तिकडे ती कडी ठेवून, त्या मार्किंगवरती कडी ठेवून मी त्याच्यावरती जिथे त्याच्यामध्ये होल करायला पाहिजेत तिथे मार्किंग करून घेतली आहे. आणि एकदा का मार्किंग करून झाली की मार्किंग करून झाल्याच्या नंतर या डोअरमध्ये छोटेसे होल करायचे आहेत. आणि ते छोटे होल करायसाठी मी चूज केली एक असे टोकदारसं आमच्याकडे कानस पडलेली, त्या कानसीच्या पाठच्या बाजूने मी ह्या दरवाजामध्ये 4 भोकं केली आणि त्याच्यामध्ये नंतर आपण ही कडी लावू. सध्याच्या काळामध्ये जितके पण सगळे काय टूल्स वगैरे आले आहेत, त्याच्यामध्ये हे जे चायना स्क्रू आहेत ना, ते मला सगळ्यात भारी वाटतात. का? कारण हे एकदम जेवढे स्टडी असतात की तुम्हाला आहे ना कुठच्याही प्रकारचं होल वगैरे जास्त करावं लागत नाही. थोडीफार ताकद लावली की ते भिंतीमध्ये डायरेक्टली आतमध्ये जातात. तर आता ही कडी लावून झालेली आहे. दरवाजावरची तर कडी व्यवस्थित लागली. आता दरवाजावरच्या कडीच्या नंतर जो पार्ट भिंतीवर लागणार आहे त्या पार्टाची फिटिंग करूया आपण. त्या पार्टाची फिटिंग करण्यासाठी मी अशा प्रकारे आधी तो पार्ट कढीमध्ये लावून घेतला. कढीमध्ये लावून घेतल्याच्या नंतर तो भिंतीवरती जिकडे लावायचा आहे ना तिकडची बरोबर अलाइनमेंट मला भेटली. आता ही अलाइनमेंट भेटल्याच्या नंतर मी तिकडे पण मार्किंग करून घेतली आणि मार्किंग करून घेतल्याच्या नंतर परत तिकडे 2 स्क्रू मारले आणि त्याला भिंतीवरती फिक्स करून टाकलं. अच्छा, जोपर्यंत हे मी स्क्रू लावतो आहे तोपर्यंत असंच एका टॉपिकवरती विचार करत होतो मी. आता एक बजेटमध्ये मोटो व्लॉगिंग कशी आपण सेटअप करू शकतो. सध्याचा माझा जो बजेट ठेवला आहे मी, तो बजेट ठेवला आहे अराऊंड एक 1,500 ते 2,000 रुपये. 1,500-2,000 रुपयापर्यंत सध्यापर्यंत मी एक माउंट घेतला आहे. एक चेस्ट माउंट असतो. तो चेस्ट माउंट कसा असतो, काय काम करतो, हे सगळं मी दाखवणार आहे. त्याचा व्हिडिओ पण बनवत आहे लवकरच. आपल्याला बजेटमध्ये सगळ्यात मोटो व्लॉगिंग कशी करता येईल ह्या विषयावरतीच तो मी प्रॉपर बनवतो आहे. आणि ते सोडून पण जर आपल्याला एक मिड बजेटमध्ये बनवायचं असेल तर त्याच्यासाठी
किती आपल्याला खर्च होऊ शकतो त्याचा पण अंदाज मी काढत आहे. आणि हे बघता बघता आपली झाली आहे अशा प्रकारे आतली कडी फिक्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, या बॉक्समध्ये कुठच्या टाईपची कडी होती, तर मला नेटवर सर्च करता करता एका वेगळ्या टाईपची कडी सापडली. ही वेगळ्या टाईपची कडी काय असते, तर ही कडी असते 90 डिग्रीची कडी. आता ही 90 डिग्रीची कडी काय असते, ते 90 डिग्री म्हणजे तुम्हाला भिंतीला भोक न पाडता तुम्ही डायरेक्टली भिंतीमध्ये कडी ती अडकवू शकता. आता ही कडी कशी अडकवू शकता, तर त्याच्यासाठी मी ही जी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्या कडीचा एक पार्ट या दरवाजावर लागणार आणि दुसरा पार्ट आपल्या दरवाजाच्या फ्रेमवर लागणार. ठीक आहे, आता ते मी लावून घेतोच आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही बघा कशी काय त्याची सेटिंग केली, कशी काय त्याचं व्यवस्थितपणे मार्किंग करून घेतली ते. ठीक आहे, चला. तर त्या 90 डिग्रीवाल्या कडीचा हा एक पार्ट आहे. ह्या एका पार्टमध्ये 2 स्क्रू लागतात आणि हे दोन्ही स्क्रू आता मी त्या भिंतीवर त्या दरवाजावरती लावलेत आणि त्या दरवाजावरती लावल्याच्या नंतर ही कडी थोड्याफार अशा प्रकारे दिसेल. हां, आता दरवाजावरचा पार्ट लावून झाल्याच्या नंतर जो की असं थोडाफार दिसतो आहे, आपल्याला लावायचा आता भिंतीवरचा पार्ट. आता भिंतीवरचा पार्ट कसा आहे, तर भिंतीवरचा पार्ट हा जवळजवळ अशा प्रकारे लागेल, जो की ऑलमोस्ट एक 90 डिग्री अंशाच्या कोनामध्ये लावून आपण तो डायरेक्ट भिंतीमध्ये होल न करता आपण हा दरवाजा ह्याच्यावरती अडकवू शकतो. आता हे मेकॅनिक्स कसं काम करतं, तर ह्याच्यामध्ये एक अडकवण्यासाठी एक स्क्रू टाईप आहे. तो स्क्रू टाईप आपण त्या जो खाचा दिसतो त्या खाच्यामध्ये अडकतो आणि आपला डोअर आहे तो लॉक होतो. ठीक आहे, तर त्याची आपण तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी मी मार्किंग केली. मार्किंग केल्याच्या नंतर असं आहे की 2 स्क्रू होते, ते 2 स्क्रू तिकडे पण लावून घेतले आणि त्याच्यानंतर ते फिटिंग ऑलमोस्ट डन झाली होती. काम झाल्याच्या नंतर या कामाची क्वालिटी कशी आहे ते चेक करण्यासाठी मी बोलवलं एका यूट्यूबरला. ठीक आहे, यूट्यूबर कोण आहे, तर ही यूट्यूबर आमच्याच घरामध्ये आहे. ठीक आहे, हिचा एक चॅनल आहे मनास किचन नावाचा. आता हे सगळं झाल्याच्या नंतर अजून थोडीफार टेस्टिंग, की जर आतमधून कडी लावली तर बाहेरून लावता येईल का, तर नाही लावता येईल. एकंदरीत अशा प्रकारे ही कडी झाली आहे फिक्स. ठीक आहे, आणि अशाच प्रकारचे अजून भरपूर सगळे व्हिडिओ जे मी दिवसभर करत असतो, काय करत असतो, मोटो व्लॉगिंग वगैरे असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब. थँक्यू.